उरलेल्या चपातीपासून इतका चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही। अवघ्या फक्त 5 मिनिटांमध्ये असा गोड पदार्थ तयार होईल ना की तुम्ही पुन्हा मुद्दाम चपाती शिल्लक ठेवाल, इतका टेस्टी होतं। आता माझ्याकडे एकूण 3 चपात्या शिल्लक उरल्या होत्या। अहोंची गोड खाण्याची इच्छा झाली म्हणून मी गोड चपातीचा काला बनवण्याचं ठरवलं। बऱ्याचदा आपण तिखट पोहेसारखा काला करतो, त्यापेक्षा तुम्ही एखाद्या वेळेस हा गोड काला तयार करून बघा। खात्री देते तुम्ही पुन्हा पुन्हा चपाती मुद्दाम उरवणार आणि हा काला तयार करणार। इतका टेस्टी आणि पौष्टिक तयार होतं, ते शिवाय झटपट तयार होतं। आता याचे मी छान एकसारखे तुकडे करून घेतले आणि असे मोकळे करून घेतले। कढईमध्ये 1 ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्याच्यामध्ये ह्या 3 चपातीच्या अंदाजाने गूळ टाकला होता। आता हाय फ्लेमवरती हे पाणी उकळून घेतलं, म्हणजे गूळ छान मेल्ट झाला एखाद मिनिटाभरामध्ये, तुम्ही पाहू शकता। आता गुळामध्ये थोडा कचरा हा असतोच, त्यामुळे याला गाळून घेतला आहे मी आणि परत कढईमध्ये याला उकळायला ठेवले। आता याच्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप टाकले, अगदी पाव चिमूटभर एवढी वेलची पूड टाकलेली आणि परत उकळी आणलेली। आता उकळी आल्यानंतर हे चपातीचे तुकडे ना हे याच्यामध्ये आपल्याला टाकायचे, छान एकजीव करून घ्यायचं आणि झाकून याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे। आता सुरुवातीला जोर पातळ आहे ना तोवर मी हाय फ्लेम ठेवलेली, त्यामुळे छान शिजतो आणि ज्यावेळेस हा घट्ट होत जातो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करून मग याला शिजून घेतला आहे। अवघ्या 3 ते 4 मिनिटातच हा छान दाटसर होतो आणि मस्त शिजतो। आता याच्यामध्ये गुळामुळे नैसर्गिक गुळवा मिळतो आणि तुपामुळे हा पदार्थ अधिक पौष्टिक आणि रुचकर बनतो। अगदी कमी साहित्यात अवघ्या काही मिनिटात हा पदार्थ तयार होतो। एकदा हा गोड पदार्थ तुम्ही खाल्ला ना तर खरंच तुम्ही मुद्दाम चपाती शिल्लक ठेवून पुन्हा पुन्हा बनवाल, इतका टेस्टी होतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर सांगा। तोपर्यंत धन्यवाद।